लहान मुलांसाठी करूयात कारळ्याच्या लोणच्याची रेसिपी। नमस्कार, पूजा रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण छान लहान मुलांसाठी करणार आहोत स्पेशल लोणचं। त्यासाठी आपण कैऱ्या घेतलेल्या आहेत, स्वच्छ पाण्याने कैरीला आपण धुवून घेतलेला आहे। आता स्वच्छ कापडाने आपण कैरी पुसून पण घेतलेली आहे। आता एका कैरीचे आपण 2 भाग करून घेणार आहोत। असे आपण एका कैरीचे 2 भाग घेतलेले आहेत करून। आता आपण छोटे छोटे तुकडे घेऊयात करून। कैरीच्या आपल्या छोटे छोट्या तुकडे झालेले आहेत तयार। आता आपण स्वच्छ पाण्याने कैरीच्या फोडी धुवून घेऊयात। पातेल्यामध्ये आपण सर्व फोडी घेतलेल्या आहेत काढून, सर्व कचरा काडी सर्व काढून घेतलेले आहे। 2 पाण्याने आपण कैरीच्या फोडीला धुवून घेणार आहोत आणि दुधीमध्ये आपण छान धुवून पाणी निथळण्यासाठी कैरीच्या फोडी घेतलेल्या आहेत। आता टाकून आता आपण आणखी कैरीच्या फोडीला स्वच्छ कापडाने व्यवस्थित पुसून घ्यायचं। थोडं थोडं करून आता आपण कैरीच्या फोडी पुसून घेऊयात। पुसून आपल्या फोडी तयार आहेत। आता मसाला त्यासाठी लागणारा एक आपण मोठा कटोरा भरून घेतलेला आहे कारळ आणि मीठ, लवंग आणि मेथ्या आपण तेलामध्ये तळून घेतलेल्या आहेत। लसणच्या पाकळ्या आता टाकूयात, हळद आणि सर्व मिश्रण छान मिक्स करून घेऊयात। एका साइडला आपण थोडंसं तेल ठेवलेलं आहे कोमट करण्यासाठी। कोमट आपण तेल घेतलेलं आहे करून। आता आपण सर्व मसाले मिक्स करून घेतलेले आहेत। आता त्याच्यामध्ये आपण तेल घेणार आहोत टाकून आणि आणखी छान मसाला मिक्स करून घेणार आहोत। असं सर्व बाजूने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आपल्याला लागेल तसे, जेवढे त्या मसाल्याला तेल लागेल तेवढेच तेल टाकायचे। सर्व मसाला आपला मिक्स करून झालेला आहे। आता आपण थोड्या थोड्या कैरीच्या फोडी घेऊयात टाकून आणि छान घेऊयात घोळसून। चांगलं घोळसून घ्यायचं कैरीच्या फोडींना, म्हणजे सर्व बाजूने मसाला लागला पाहिजे। असं सर्व छान फोडी घोळसून घ्यायच्या। अशा आपल्या सर्व फोडी घोळसून तयार आहेत। आता आपण थोडं थोडं करून भरणीमध्ये घेऊयात टाकून। असं छान आपलं लहान मुलांसाठी झालेलं आहे लोणचं तयार। लोणच्याची रेसिपी कशी वाटली सर्वांना कमेंटमध्ये नक्की कळवा। लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। बाय।